नक्कीच बिग हिट करायचं होतं, परंतु अवे फ्रॉम द बॉडी आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आक्रमण केले जाते. झेलची नामी संधी, परंतु लाजवाब एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळाले. बॉल सीमारेषा पलीकडे नक्कीच जातोय 4 धावांसाठी, परंतु आपल्या संघासाठी खूप चांगल्या प्रकारे योगदान दिलं. लाजवाब एफर्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. कव कोणाच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक तैनात होता, खूप चांगल्या प्रकारे डाय त्याच्या मार्फत. आकडू टप्प्याचा चेंडू, चेंडूचा खरपूस समाचार, बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा स्कोअर कार्ड वरती पाहतोय. पुन्हा एकदा भिरकावलाय बॉल, पुन्हा एकदा 6 षटकार. टू बॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. पहिला विचार केला तर मिड विकेट तर मंदारच्या बॅट मधून 40 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पार्कच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलं जात. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा 6. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. या ठिकाणी स्वीप केलं जात आहे आणि बॉल सरळ ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. तोच म्हणजे श्री बॉईज 11 संघ. यस, वेल प्लेड श्री बॉईज अँड ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच अँड हार्ड लक बॉईज शिबो वॉरियर्स.